नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवातीपासूनच पॉझिटिव्ह मोमेंटम पकडला। निफ्टी जसं 25,500च्या वरती गेला, मार्केटमध्ये एक चांगलं शॉर्ट कवरिंग ट्रिगर झालं आणि वन वे आज विदाऊट एनी डिप निफ्टीनं जो आहे अपवर्ड मोमेंटम दाखवला आणि ऑलमोस्ट 25,600च्या आसपास जाऊन बंद दिला। जी महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स लेवल होती 25,450-500 हा अगदी सहज अलगदरित्या निफ्टीनं क्रॉस केला। त्यासाठी IT क्षेत्रामध्ये IT, इन्फोसिस, TCS, विप्रो असतील हे चांगले वाढले। त्यासोबत बँक निफ्टीनं सुद्धा 57,000 महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स क्रॉस केला। त्यामुळं निफ्टीमध्ये चांगला कंटिन्युअसली पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला। दुसऱ्या FIची निश्चित विक्री कमी झालेली दिसते। कालही FIने 160 करोडचं बाईंग केले। जर FIची विक्री मी गेल्याही मागं व्हिडिओमध्ये म्हटलं, FIची जरी विक्री थांबली तरी आपल्या मार्केटला पॉझिटिव्ह मोमेंटम येईल आणि ज्या पद्धतीनं आज निफ्टीनं स्ट्रेंथ दाखवले वन वे अपसाईड, मला वाटतं निश्चित फर्दर हायर लेवल्स आपल्याला येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये निश्चित बघायला मिळतील आणि निफ्टी जो आहे तो 25,500च्या वरती आहे, तोपर्यंत निश्चित 26,000 ते 26,200पर्यंत सुद्धा जाण्याची आत्ता सध्या ताकद ठेवतो आहे मार्केट। तेव्हा मला वाटतं निफ्टीमध्ये बाय ऑन डिप याच पद्धतीनं काम केलं पाहिजे। निफ्टी उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर 25,500च्या अबाव जोपर्यंत मेंटेन आहे, निफ्टी पहिलं टार्गेट आहे 25,700 आणि 25,700च्या वर गेला तर 26,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते। या दोन लेवल्सनुसार निश्चित तुम्ही काम करा। लोअर लेवलला 25,450 आणि 25,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। तेव्हा निफ्टीला 25,500च्या वरती 25,700 एक मायनर रेजिस्टन्स आहे। 25,700च्या वर गेला तर निश्चित 26,000पर्यंत निफ्टी आपल्याला गेलेला बघायला मिळेल। बँक निफ्टीसुद्धा 57,700च्या आसपास लाईफ टाईम हाय आहे आणि जोपर्यंत 57,200च्या वरती आहे, बँक निफ्टी निश्चित 57,700 क्रॉस करायला असं वाटतं आहे। 57,700 क्रॉस केला तर स्काय द लिमिट, बँक निफ्टी फर्दर आणखी हायर लेवल्सला जाऊ शकतो। त्यामुळं ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्याच्या सेशनला बाय ऑन डिप ही स्ट्रॅटर्जी आपल्याला अपनावायला पाहिजे आणि बँक निफ्टीला 57,200 पहिला सपोर्ट आहे, त्याखाली 57,000। निफ्टीमध्ये 25,500, 450 हे दोन सपोर्ट आहेत। 25,700च्या वर 26,000 आणि बँक निफ्टी 57,700च्या वर गेला तर लाईफ टाईम हाय टच होऊन 58,000च्या वरती बँक निफ्टी निश्चित जाईल असं मला वाटतं। या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डिप या स्ट्रॅटर्जीनुसारच काम करा। प्रत्येक इच अँड एव्हरी डिपमध्ये आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते। आज NSEमध्ये 1677 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1151 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 45 शेअर्स वाढले, त्या बाजूला 5 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। सेक्टर इंडिसेससुद्धा सगळे पॉझिटिव्हमध्ये बंद आहेत। आज त्याला लीड केले बँक्स, FMCG, ऑटो, फार्मा, रिॲल्टी, मेटल, IT, एनर्जी या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगलं बाईंग झालेलं आपल्याला बघायला मिळते। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं ते सुद्धा चांगले पॉझिटिव्ह आहेत। युरोपियन मार्केट्स 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्ह आहे। डाव जोन्स परत पुन्हा लाईफ टाईम हायकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि ग्लोबल टेन्शन्स जर कमी झाले आणि भारत आणि US ट्रेड डीलची जी आज चर्चाही होती ती एक न्यूज होती मार्केटला, जी वर घेण्यासाठी एक सक्षम राहिली। US आणि भारतामध्ये जर डील झाली तर मला वाटतं निफ्टी फर्दर 26,000च्या वरती जाईल आणि फर्दर नवीन हाय लेवल्स क्रॉस करू शकते। तर बघूया मार्केट्स उद्याने कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।